आहे ग, सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे, 32 मण सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे, सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये आई. पण हे सगळं सुख पाहण्यासाठी, हे सगळं वैभव पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजीराजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. अरे छत्रपती सारख्या माणसाला जर आपल्या बापाचं महत्व कळत असतं तर तुम्हाला मला का कळू नये. दोन गोष्टी लिहून ठेवा गड्यांनो काळजावर माझ्या. परमार्थ करणाऱ्या प्रत्येक माणसाने पाप करायला भेटलं पाहिजे, परमार्थ करणाऱ्या माणसाने पाप करायला भेटलं पाहिजे, आणि संसारातल्या प्रत्येक माणसाने आपल्या बापाला भेटलं पाहिजेत. महाराज बाप हा तुमच्या आणि माझ्या घराचा आधारवड आहे. महाराष्ट्रातले जेवढे काही लेखक आहे, जेवढे काही कवित्री, जेवढे काही निबंधकार आहे, जेवढे काही कीर्तनकार आहे, त्यांनी फक्त आईचंच वर्णन केलेलं आहे. पण मी या मताचा महाराज आहे, जेवढे तुमच्या आणि माझ्यावर आईचे उपकार आहे त्याच्यापेक्षा 10 पट बापाचे उपकार आहे, फक्त ते दिसत नाही, तो भाग वेगळा आहे. आई मला 1 रुपया दे म्हणल्यानंतर पाकिटातून 1 रुपया देणारी आई सगळ्या जगात प्रसिद्ध झाली. तुम्ही सांगा मला आई श्रेष्ठ आहे का बाप श्रेष्ठ आहे? माया हो, 1 रुपया देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. आई मला चॉकलेट खायचंय ग, मला रुपया दे म्हणल्यानंतर पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण तुमच्या आणि माझ्या शाळेची 50-50 हजार फी भरणार बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही. माया हो, रुपया देणारी आई श्रेष्ठ का 50,000 रुपये कॉलेजची फी भरणारा बाप श्रेष्ठ? बापच श्रेष्ठ आहे. अजून सांगू तुम्हाला, आई मला भूक लागली म्हणल्यानंतर ताट वाढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण हिवाळ्याच्या दिवसामध्ये रात्री 12 वाजता लाईट आल्यानंतर गव्हाला पाणी देणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही. का तुम्हाला मला बाप कळू नये? अरे कळलाच पाहिजे. अरे माझा मुलगा नोकरीला लागावा याच्यासाठी रडणारी धडपड करणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण माझं पोरगं नोकरीला लागलंच पाहिजे याच्यासाठी 10-10, 15-15 लाख रुपयाची बॅग घेऊन पुढाऱ्याच्या पाया पडणारा बाप तुमच्या आणि माझ्या लक्षात का नाही आला? सचिन तेंडुलकर तुमच्या नात्याचा ना गोत्याचा ना, तो तुम्हाला ओळखत ना तुम्ही त्याला ओळखत. तो या स्टंपाचा त्या स्टंपावर पळाला तर अख्ख्या भारताने त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. रे तुमचा बाप भर चैत्र महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेताचा या धुऱ्यावरचा त्या धुऱ्यावर वखरा मागे किती येड्या मारल्या. कधी बापासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या का गड्यांनो? माया हो, तुमच्या एकूण त्या एक पोरीचं लग्न असू द्या, 50 लाख रुपये बाप खर्च करतो. सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजे लोक. माया हो, तुम्ही 4 साड्या बदलता. पण ज्या बापाने लग्नासाठी 50 लाख रुपये खर्च केला, पोरगी निघायची वेळ येते तरी त्या बापाला कपडे बदलायला वेळ भेटत नाही. तो बाप तुमच्याने माझ्या लक्षात का नाही आलाच पाहिजे. माझं पोरग रडलं पाहिजे, वाचलं पाहिजे, त्याच्यासाठी रडणारी देवकी सगळ्या जगालाच दिसली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा, माझं पोरग वाचलंच पाहिजे याच्यासाठी रडणारी देवकी सगळ्या जगात दिसली. पण माझं पोरग वाचलंच पाहिजे त्याच्यासाठी यमुनेचं पाणी तोंडात जाईपर्यंत कृष्णाचं रक्षण करणारा वसुदेव तुमच्याने माझ्या लक्षात का नाही आला? माझा राम वनवासाला चालला म्हणून रडणारी कौशल्या सर्व जगात प्रसिद्ध झाली. माझा राम वनवासाला चाललाय म्हणून रडणारी कौशल्या सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण माझं पोरग वनवासाला गेलं त्या दिवसापासून 6व्या दिवशी प्राण सोडणारा दशरथ तुमच्याही लक्षात आला नाही आणि माझ्याही लक्षात आला नाही. म्हणून बाप तुमच्या आणि माझ्या घराचा आधारवड आहे, आणि तो बाप ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी निश्चित मनुष्य पोरका होतो. म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे, पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझे हात